अथ श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 7वा प्रारंभ। श्री गणेशाय नमः। जय जयाजी राघवा रामा, जय जयाजी मेघश्यामा, संत जनांच्या विश्रामा, सीतापते दाशरथे। तुझ्या कृपेने वानर बलिष्ठ झाले भूमीवर, ज्यांनी रावणाचा चक्काचूर केला देवा लंकेवरी। तुझी कृपा झाल्या पाही तो सर्वदा होतो विजयी, जे जे इच्छील ते ते नेई काम आपले तडीला। भूपतीचा वशिला ज्याते देवा लाधला, तो वंद्य होतो दिवाणाला, नीच कितीही असला जरी। ऐशा अमोघ कृपेला होईन कामी योग्य भला, याचा विचार जो मी केला तो ऐसे आले कळोन। नाही ज्ञान नाही भक्ती खरी खुरी हे श्रीपती, ऐसी आहे माझी स्थिती शोचनीय पांडुरंगा। मन सदा आशाळभूत ते ना कदा स्थिर होत, नाना विकल्प मनात येऊ लागती वरच्यावरी। मग ऐशा पातक्याला केवी लाधावा वशिला, तुझा सांग जगतपाला हे व्यावहारिक म्हणणे असे। तुला आवडी पातक्याची मनापासून आहे साची, ऐसी साक्ष पुराणाची आहे की दीनबंधो। पुण्यवानाचे तारण केल्यान काही नवल जाण, जो पातक्या लागून उद्धरी तसे तोच मोठा। या जगती तुझ्याहून मोठा नाही कोणी आन, देवा मम पातका लागून किमपि आता पाहू नको। रक्षी आपला मोठेपणा मज सांभाळी नारायण, दास गणू शरण चरण आता उपेक्षा करू नका। हा मारुतीचा उत्सव करीत होता अवघा गाव, याचा पुढारी खंडेराव पाटील गणेश कुळीचा। हे पाटील घराणे जाण आहे अतिपुरातन, घरचे धन कनक संपन्न पसारा थोर शेतीचा। पूर्वीपासून यांच्या घरी संत सेवा होती खरी, आली भाग्ये जमेदारी मग काय विचारता। महादाजी पाटलास 2 मुलगे औरस, थोरल्या त्या पुत्रास नाव असे कडताजी। कुकाजी तो धाकटा पंढरीचा भक्त निका, गोमाजीचा उपदेश देखा होता या घराण्याते। पाटील कडताजी कारण मुलगे होते 6 जण, कुकाजी नुसता भाग्यवान पुत्र नव्हता त्याचे कुशी। कडताजी पावता मरण साही मुलांचे संगोपन, कुकाजीने केले जाण जन्मदात्या बापापरी। कुकाजीच्या आमदानीत भरभराट झाली बहुत, अष्टसिद्धी सदनात वाटे नांदू लागल्या। पाटील कुकाजी नंतर खंडू करी कारभार, याच्या पुढे साचार काही न चाले कोणाचे। या खंडू पाटला प्रती 5 बंधू निश्चिती, गणपती नारायण मारुती हरी आणि कृष्णाजी। आधीच पाटील जमेदार सत्ता हाती साचार, पैशाचा तो निघे धूर जयाची या सदनामध्ये। बंधू सारे तालीम करीती दांडपट्टे खेळती, कुस्तीचा तो शोक अति होता हरी पाटलास। उत्सव नावास मारुतीचा तरी जय जयकार पाटलाचा, म्हणतील तो शब्द त्यांचा झेलणे भाग रयतेला। नेहमी कटकटी मारामार्या शेगावात होती खऱ्या, पाटील एक्या मापी साऱ्या लोकांप्रती मोजितसे। हा सज्जन साधू संत हे न त्यांच्या मनी येत, वाटेल त्या बोलती सत्य अद्वा तद्वा यथामती। असो पाटील बंधूंनी राऊळात येऊनी, महाराजा ते हेटाळणी करण्याचे ते सुरू केले।
कोणी म्हणावे पिशा गण्या, खातोस का ताक कण्या, ऐशा गोष्टी अति उण्या, त्यांनी कराव्या समर्थांसी. कोणी म्हणावे खेळ कुस्ती, आम्हा सवे निश्चिती, तुला लोक बोलती योग योगेश्वर म्हणून. त्याचे दाव प्रत्यंतर, ना तरी आम्ही देऊ मार, याचा करी विचार, बऱ्या बोलाने ये धवा. त्यांचे बोल ऐकावे, समर्थांनी न उत्तर द्यावे, अवघे हसण्यावारी न्यावे, कोपन धरावा यत्किंचित. ऐसा उर्मट प्रकार, मंदिरी चाले निरंतर, म्हणून पाटील भास्कर, समर्थासी ऐसे वदला. नका महाराज येथे राहू, चला आकोली ग्रामा जाऊ, ही पाटील पोरे माजली बहु, यांचा नको संबंध. हे शक्तीने माजले, लक्ष्मीने धुंद झाले, सत्तेपुढे काही न चाले, येथे यांची पाटीलकी. गजानन बोलले त्यावरी, भास्करा थोडा दम धरी, ही पाटील मंडळी सारी, आहेत माझे परमभक्त. मात्र विनयाप्रती थारा, यांच्या पाशी नाही जरा, शोधून पाहा अंतरा, त्यांच्या म्हणजे कळेल तुझ. ही पोरे पाटलाची, माझी लेकरे आहेत साची, कृपा आहे संतांची, यांच्या कुळावर भास्करा. जमेदारा उर्मटपण, हेच आहे भूषण, काय वाघाचे ते वजन, असावे सांग गायी परी. तलवारीला मऊपणा, मुळी उपयोगी नाही जाणा, अग्नीने तो थंडपणा, सांग धरावा कवण्या रीती. गेल्यावरी काही काळ, हा उर्मटपणा जाईल, पावसाळ्याचे गढूळ जल, हिवाळ्यात निवळ होई. एके दिवशी पाटील हरी, आला मारुतीच्या मंदिरी, महाराजाला धरून करी, म्हणे कुस्ती करी माझ्या सवे. तुला कुस्तीत करीन चीत, चल जाऊ तालमीत, उगेन बैसे ऐसे म्हणत, गण गण गणत बोते. तुझे प्रस्थ माजले बहु, ते खरे खोटे आज पाहू, मला पाडसी तरी देऊ, तुला मोठे बक्षीस. ते समर्था मानवले, दोघे तालमी मध्ये गेले, समर्थांनी कौतुक केले, ते आता पर्येसा. खाली बसले गजानन, उठीव आता मज लागून, असलास जरी पैलवान, तरी साच करशील हे. हरी पाटील उठवावया, लागला यत्न करावया, परी ते अवघे गेले वाया, हालेनात समर्थ मुळी. घामाघूम तनु झाली, शक्तीची ती कमाल केली, पेच झाले निर्बळी, समर्थांसी झुंजता. हरी म्हणे मनात, हा केवढा तरी सशक्त, अचल ऐसा पर्वत, याच्या पुढे येईल उणा. हा किडकिडीत दिसतो जरी, शक्ती याची गजापरी, खोड्या आमच्या नाना परी, आजवरी याने सहन केल्या. त्याचे हेच कारण, हा गजापरी बलवान, आम्ही जंबुका समान, म्हणून नाही रागावला. जंबुकाच्या चेष्टेला, गजपतीन मानी भला, श्वानाची या भुंकण्याला, व्याघ्रनादे किंमत. काही असो याच्या पायी, आता ठेवणे आले डोई, आजपर्यंत मी नाही कवणासीही नमन केले. समर्थ म्हणाले हरीला, आता बक्षीस द्या आम्हाला, ना तरी चीत मजला, तुवा करावे कुस्तीत. कुस्ती हा मर्दानी, शोक श्रेष्ठ सर्वाहुनी, कृष्ण बलरामे बालपणी, ऐशाच कुस्त्या केल्या रे. मुष्टिक आणि चाणूर, मल्लविद्येने परमेश्वर, वधिता झाला साचार, जे देहरक्षक कंसाचे. पहिली संपत्ती शरीर, दुसरे ते घरदार, तिसरीचा तो प्रकार, आहे धनमानाचा. तुझ्याप्रमाणे पूतनारी, पाटील होता यमुना तीरी, गोकुळीची पोरे सारी, त्याने केली सशक्त. तैसे तुवा करावे, शरीर बला वाढवावे, ना तरी हे सोडावे,
पाटील नाव आपुले. हेच बक्षीस द्यावे मज, ना तरी कुस्ती करी आज. येणेरी ती उतरला माज, समर्थांनी हरीचा. हरी म्हणे समर्थांस, आपुली कृपा असल्यास. शेगावच्या लेकरास, सशक्त करिता येईल की. ऐसे धूर्तपणाचे बोलणे, केले पाटील हरीने. जे मुळात असती शहाणे, त्यांना शाळा नको की. असो त्या दिवसापासून, हरीने दिले सोडून. अद्वा तद्वा भाषण, करणे पुण्य पुरुषाशी. ही पाहोनी त्याची कृती, इतर बंधू बोलती. हरी तू त्या जोगड्याप्रती, का भीतोस कळेना. आपण पाटलाचे कुमार, या गावीचे जमेदार. ते तूच कारे ठेविशी शिर, पदी त्या नागव्याच्या. त्या पिशाचे थोतांड, गावी माजले उदंड. त्याचा पाहिजे काढिला दांड, लोकां सावध करावया. ऐसे न जरी आपण केले, तरी लोक अवघे होतील खुळे. पाटलाचे कर्तव्य भले, गावा हुशार करण्याचे. मैंद साधूचे वेश घेती, वेड्या वाकड्या कृत्या करीती. बाया बापड्या भोंदिती, याचा करी विचार. सोन्या कस लाविल्या विना, नकळे रे सोनेपणा. तुकारामाचा शांतपणा, कळून आला उसाने. ज्ञानेश तेव्हा साधू कळला, जेव्हा रेडा वेद बोलला. परीक्षेविण कवणाला, अस्थानी मान देऊ नये. चाल परीक्षा तयाची, आज आपण करू साची. मोळी घेऊन उसाची, मंदिरात पातले. हरीन काही बोलला, इतरांनी प्रश्न केला. अरे पिशा या उसाला, खातोस का तू सांग हे. जरी ऊस खाण्याची इच्छा असेल तुला साची, तरी एक अट आमुची, आहे ती तू मान्य करी. आम्ही उसाचे करू प्रहार, तुझ्या येधवा अंगावर. त्याचे वळना उठले जर, तरीच योगी मानू तुला. ऐसे भाषण ऐकिले, महाराज काही न बोलले. लेकराचे बालिश चाळे, मनीन आणि सुज्ञ कदा. मारुती म्हणाला त्यावर, अरे हा भ्याला साचार. उसाचा तो खाण्या मार, हा काही तयार नसे. मग म्हणाला गणपती, अरे मौन हीच संमती. त्याने दिधली आपणाप्रती, आता काय पाहता. ते दोघा तिघा मानवले, ऊस करी घेतले. समर्थांसी मारण्या भले, आले चढून अंगावर. ते पाहता नारी नर, मंदिरी जे होते इतर. ते पळू लागले भराभर, भास्कर तेवढा जवळ असे. भास्कर म्हणे पोरांसी, नका मारू समर्थांसी. या उसाने आज दिवशी, हे काही बरे नव्हे. तुमचा पाटील कुळात, जन्म झाला आहे सत्य. तुमचे असावे दयाभूत, अंतःकरण दीनांविषयी. हे महासाधू तुम्हासी, जरी न वाटतील मनासी. तरी ही नदीन लेखून यासी, द्यावे सोडून हेच बरे. अरे शूर जे का शिकारी, ते चाल करीती वाघावरी. उगीच बंदूक घेऊन करी, न मारिती नाकतोडा. मारुतीने जाळिली, रावणाची लंका भली. उगीच नाही चाल केली, झोपड्या पाहून दुबळ्यांच्या. यावरी म्हणती पोरे, तुमचे भाषण ऐकिले सारे. गावीचे लोक अत्यादरे, योग योगेश्वर म्हणती या. म्हणून त्याचा पहा या योग, येथे आलो आम्ही चांग. यातन घ्यावा तुम्ही भाग, पहा मौज दुरुनी. ऊस घेऊन हातात, मारू लागले समर्थाप्रत. जैशा का झोडितात, ओंब्या शेती कृषीवल. परीन महाराज डगमगले, मुला पाहून हसत बसले. कोठेही ना उमटले, वळ त्यांच्या अंगावर. ते पाहता पोरे भ्याली, चरणी त्यांच्या लागली. म्हणती खराच आहे बली,
हा योग योगेश्वर. महाराज म्हणती पोराला, मुलांनो तुमच्या कराला, असेला ती त्रास झाला, मारण्याने मज लागी. त्या श्रमाचा करण्या नाश, काढून देतो इक्षुरस. तुम्हा लागी प्यावयास, या बसा माझ्या पुढे. ऐसे म्हणून घेतला एक ऊस करी भला, हातानेच पिळून त्याला रस काढिला पात्रामध्ये. त्या ऊसाची अवघी मोळी समर्थांनी पहा पिळिली, आणि प्याया कारणे दिली रसन वहाळी पोरास. श्री गजानन पुण्यपुरुष चरका वाचून काढिला रस, ते पाहता बालकांस अति आनंद जाहला. लोक म्हणती ही योगशक्ती, दंतकथा मुळी नसती. योगे जी का प्राप्त होती, त्या शक्तीला च्युती नसे. पौष्टिक पदार्थे शक्ती येते, परीन ऐसी कायम टिकते. सशक्त आपुल्या राष्ट्राते, करणे असल्या योग शिका. हेच तत्व सुचवावयासी, पाटील अर्भकांशी. करे काढून रसाशी, दाविते झाले श्रोते हो. समर्थांसी वंदून गेली पोरे निघून. खंडू पाटला कारण वर्तमान श्रुत केले. दादा आपुल्या गावात गजानन ईश्वर साक्षात. त्याचा आज आम्हा प्रत आला आहे प्रत्यय. ऐसे म्हणून कथिली सारी, हकीकत त्याला खरी. ती ऐकता अंतरी खंडू पाटील चकित झाला. मग तोही दर्शनाला समर्थांच्या येऊ लागला. परी मार्दव वाणीला मुळी नव्हते यत्किंचित. गण्या गजा ऐसे म्हणे, पाटील समर्था कारणे. अरे तुरे हे बोलणे होते दोन ठिकाणी. प्रेम आत्यंतिक जे काही, तेथे ऐसे घडून येई. आई लेकरा माझी होई, भाषण अरे तुरेचे. हा एक प्रकार झाला, आता दुसरा राहिला. तोही सांगतो ऐका भला, सावधान चित्ताने. नोकर चाकर हीन दीन, यांच्या सवेजे भाषण. करीती संभावित जन, तेही एकेरी स्वरूपाचे. अरे तुरे म्हणण्याची, सवय पाटला पडे साची. का की रयत गावची, लेकरे त्याची निसंशय. श्रोते याच सवयीने खंडू पाटील गण्या म्हणे. श्री समर्था कारणे, काही न दुसरे कारण. गण्या गण्या म्हणे वाणी, परी प्रेम उपजे अंतःकरणी. पहा नारळा लागुनी, वर करवंटी खोबरे आत. याच न्याये तयाचा, परिपाठ होता बोलण्याचा. वृद्धापकाळ कुकाजीचा, झाला म्हणून कारभार करी. कुकाजी तो एके दिवशी, बोलता झाला खंडूशी. तू जातोस प्रतिदिवशी, महाराजांच्या दर्शना. सांगतोस मला साक्षात्कारी, गजानन एक भूमीवरी. मग का रे तुझी वैखरी, मुग्ध होते त्यांच्या पुढे. तुला नाही पोरबाळ, माझा झाला वृद्धापकाळ. नातवंडाचे बोल खेळ, पाहू दे मज डोळ्याने. आज विनंती करी त्यांना, स्वामी समर्थ गजानना. म्हणावे त्या करून करुणा, पोर एखादे द्या मज. तो खरा साधू असल्या सत्य, पुरतील तुझे मनोरथ. आणि माझाही अवघा हेत, तडी सजाईल त्या योगे. साधू पुरुषा अशक्य काही, जगत्त्रयी या उरले नाही. संत लाभाचा करून घेई, काही आपणा उपयोग. ते खंडू ते मानवले, एके दिवशी बोलणे केले. मारुतीच्या मंदिरी भले, ते ऐका येणे रीती. अरे गण्या माझा चुलता, वृद्ध झाला आहे आता. इच्छा उपजली त्याच्या चित्ता, नातवंड ते पाहण्याची. तुला लोक साधू म्हणती, दर्शन केल्या तुझ प्रती. इच्छा मनीच्या पूर्ण होती, ऐसे लोक सांगतात. त्याचे दावी प्रत्यंतर,
उगा नको करू उशीर, तुझ्या पायी ज्याचे शिर, तो का राहावा निपुत्रिक. ऐसे भाषण ऐकिले, महाराज त्यासी बोलले, आज हे उत्तम घडून आले, त्वा याचना केली आम्हा. सत्ता धन तुझ्या हाती, तू प्रयत्नवादी असशी निगुती, मग विनंती आम्हा प्रती, का करीतोस कळेना. धन आणि बलापुढे, अवघेच म्हणशी बापुडे, मग कारे हे न घडे, साह्ये धन बलाच्या. तुझी भव्य आहे शेती, गिरण्या दुकाने पेढ्या अति, तुझे कोणी न मोडती, जन शब्द या वऱ्हाडात. मग त्या ब्रह्मदेवाला, कान आज्ञा करीशी भला, आपणा पुत्र द्यावयाला, हेच कोडे पडले मज. खंडू करी भाषण, ही गोष्ट ना यत्नाधीन, पिके पाण्यापासून, येती जरी जगामध्ये. तरी पाडणे पाणी, मानवाचान करी जाणी, दुष्काळात जमिनी, पडती उताण्या ख्यात हे. मात्र पाणी पडल्यावर, कर्तृत्वा पुले चालवी नर, तैसाच हाही प्रकार, तेथे न गती मानवाची. खंडू पाटील ऐसे बोलता, हसू आले समर्था, तू केलीस याचना आता, मज कारणे पोराची. याचना म्हणजे मागणे भीक, हे तू आज केले देख, तुला होईल बालक, भिक्या नाव ठेव त्याचे. पुत्र देणे माझ्या करी, सर्वतोपरी नाही जरी, परी मी विनंती करीन खरी, तुझ्यासाठी परमेश्वरा. तो ऐकेल माझी भीड, त्याला न हे काही जड, तू घरचा आहेस धड, रस आंब्याचा द्विजा घाली. हे मम मानी प्रमाण वचन, पुत्र होईल तुझ कारण, आम्ररसाचे भोजन, दरसाल घाली ब्राह्मणा. हे खंडूने ऐकले, घरी येऊन सांगितले, कुकाजीसी निवेदिले, मंदिराचे वर्तमान. हे ऐकता कुकाजीस, आनंद झाला बहुवस, तो काही लोटता दिवस, समर्थ वचन झाले खरे. कांता खंडू पाटलाची, गंगाबाई नावाची, गर्भिणी झाली साची, नवमास पूर्ण झाले. तिज लागी पुत्र झाला, खंडू पाटील आनंदला, कुकाजीच्या हर्षाला पारावार काही नसे. त्याने धर्म केला बहु, गरिबा दिले गुळ गहू, पेढे बर्फीचा दिला खाऊ, गावातील अर्भकांना. थाटात झाले बारसे, भिकू नाव ठेविलेसे, पुढे बाळ वाढला असे, शुक्ल पक्षीच्या इंदुपरी. आम्ररसाचे भोजन दिले ब्राह्मणा कारण, तो संप्रदाय अजून शेगावात चालत असे. पुण्य पुरुषाची वैखरी, कोठून होईल असत्य तरी, पाटलाच्या ओसरीवरी बाळ रांगू लागला. हा बोलबाला पाटलाचा, देशमुखा पटला नसाचा, शेगाव हा दुफळीचा, गाव पहिल्यापासून. एक फळी देशमुखांची, एक फळी पाटलांची, अंतःकरणे एकमेकांची, मुळी होती अशुद्ध. प्रत्येक आपुल्या डावात, एकमेकांचा करण्या घात, सदा इच्छिती मनात, लेश नसे प्रेमाचा. शास्त्री दोन मंत्री दोन, शस्त्री दोन तंत्री दोन, एकमेका पुढे श्वान, येता गुरगुर रोकडी. तैसे झाले शेगावात, पाटील आणि देशमुखात, 36चा आकडा सत्य, झाला न होईल 63चा. पुढे गोष्ट झाली ऐशी, कुकाजी झाले स्वर्गवासी, पाहून या नातवंडासी, भीमातटी पंढरीत. तेणे खंडूचे उद्विग्न मन, गेले सहज होऊन, तो म्हणे छत्रपूर्ण, माझे आज ढासळले. ज्या चुलत्याच्या जीवावरी, मी निर्भय होतो भूमीवरी, तो आधार माझा श्रीहरी, कारे नेलास काढून. ऐशी संधी पाहून,
बालंटाणाया कारण, पाटलावरी सवड पूर्ण, मिळाली देशमुख मंडळीला. तो वृत्तांत अष्टमात, सांगेन श्रोते तुम्हा प्रत. ही जमेदारी खाण सत्य, आहे प्रत्यक्ष द्वेषाची. हा दासगणू विरचित, श्री गजानन विजय नामे ग्रंथ. परिसा श्रोते सावचित्त, उतरकाते सोडोनिया. शुभं भवतु. श्री हरिहरार्पणमस्तु. इति श्री गजानन विजय ग्रंथस्य सप्तमोऽध्यायः समाप्तः. श्री गजाननार्पणमस्तु. जय जय सद्गुरु गजानना, रक्षक तूची भक्त जना. निर्गुण तू परमात्मा तू, सगुण रूपात गजानन तू. सदेह तू परिविदेह तू, देह सुनि देहातीत तू. माघवद्य सप्तमी दिनी, शेगावात प्रगटोनी. पुष्ट्या पत्रावळी निमित्त, विदेहत्व तव हो प्रगट. पंकटलालावरी तुझी, कृपा जाहली ती साची. गोसाव्याच्या नवसासाठी, गांजा घेसी लावुनी ओटी. तव पद तीर्थे वाचविला, जानराव तो भक्त भला. जानकी रामा चिंचवणे, नासवुनी स्वरूपी आणणे. मुकीन चंदूचे कानवले, खाऊनी कृतार्थ त्या केले. विहिरी माझी जलविहीना, केले देवा जलभरणा. मधमाशांचे डंख तुवा, सहन सुखे केले देवा. त्यांचे काटे योग बले, काढून सहजी दाखविले. कुस्ती हरिशी खेळोनी, शक्ती दर्शन घडवोनी. वेद म्हणूनी दाखविला, चकित द्रविड ब्राह्मण झाला. जळत्या पर्यकावरती, ब्रह्मगिरीला ये प्रचिती. टाकळी कर हरिदासाचा, अश्वशांत केला साचा. बाळकृष्ण बाळापूरचा, समर्थ भक्ताची जो होता. रामदास रूपे त्याला, दर्शन देऊनी तोषविला. शुक्लालाची गोमाता, द्वाड बहु होती ताता. कृपा तुझी होताच क्षणी, शांत जाहली ती जननी. पुढे लक्ष्मण शेगावी, येता व्याधी तू निरवी. दांभिकता परिती त्याची, तू न चालवून घे साची. भास्कर पाटील तव भक्त, उद्धरिलासी तू त्वरित. आज्ञा तव शिरसा वंद्य, टाकही मानती तुझ वंद्य. विहिरी माझी रक्षियला, देवा तू गणू जवऱ्याला. पितांबरा करविलीला, वठला आंबा पल्लविला. सुबुद्धी देशी जोशाला, माफ करी तो दंडाला. सवडद येथील गंगा भारती, कुंकुनी वारी रक्तपिती. कुंडलिकाचे गंडांतर, निष्ठा जाणून केले दूर. ओंकारेश्वरी फुटली नौका, तारी नर्मदा क्षणात एका. माधवनाथा समवेत, केले भोजन उच्छिष्ट. लोकमान्य त्या टिळकांना, प्रसाद तुची पाठविला. कवर सुताची कांदा भाकर, भक्षिली सत्वा प्रेमा खातर. नग्न बैसुनी गाडीत,
लीला दाविली विपरीत पाहिजे चित्ती तव भक्ती कुंडलिकावर विरक्त प्रीती बापुना मनी विठ्ठल भक्ती स्वये होशी तू विठ्ठल मूर्ती कवठाच्या त्या वार कर्याला मरी पासुनी वाचविला वासुदेव यती तुझ भेटे प्रेमाची ती पूर्णपटे उद्धट झाला हवालदार भस्मीभूत झाले घरदार देहांताच्या नंतरही किती जणा अनुभव येई पडत्या मजुरा झेलियले बघती जन आश्चर्य भले अंगावरती खांब पडे स्त्री वाचे आश्चर्य घडे गजाननाच्या अद्भुत लीला अनुभव येती आज मितीला शरण जाऊनी गजानना दुःखतया ते परिकथना कृपा करी तो भक्तांसी धावून येतो वेगेसी गजाननाची पावन्नी नित्यासावी ध्यानी मनी पावन गुरुवारी नेमे करा पाठ बहुभक्तीने विघ्ने सारी पळती दूर सर्व सुखाचा येई पूर चिंता साऱ्या दूर करी संकटातुनी पार करी सदाचार रत सद्भक्ता फळ लाभे बघता बघता सुरेश बोले जय बोला गजाननाची जय बोला गजाननाची जय बोला गजाननाची जय बोला